जर तुम्ही 10वीची बोर्ड परीक्षा देणार असाल तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये कोणत्या अशा 5 गोष्टी आहेत ज्या करून तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात। तुम्ही 10वीच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतात, तसेच चांगले टक्केही मिळवू शकतात। तर मित्रांनो, आपण जास्त टाइम वेस्ट नाही करणार, तर आपण डायरेक्ट सुरुवात करूया। तर आपण 5 गोष्टी पाहणार आहोत। त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे तुमची हँडरायटिंग खूप चांगली असणे गरजेचे आहे परीक्षेमध्ये। जसं की मित्रांनो, आपल्याला माहित आहे परीक्षेमध्ये हँडरायटिंग वरून तुम्हाला मार्क मिळणार असतात। परीक्षकाकडे म्हणजे जो तुमचे पेपर चेक करणार आहे त्याच्याकडे एवढा टाइम नाही आहे की तुमचं प्रत्येक उत्तर शेवटपर्यंत वाचलं जाईल। त्याच्यामुळे तुमची हँडरायटिंग चांगली असणे गरजेचे आहे। पहिल्या 2-3 लाईन वाचूनच तुमच्या उत्तर कसा असेल याचा अंदाज लावला जातो आणि त्यावरूनच तुम्हाला 10वीच्या पेपरमध्ये मार्क दिले जातात। त्याच्यामुळे तुमची हँडरायटिंग चांगली असणे गरजेचे आहे। तुमची हँडरायटिंग चांगली असेल तर तुम्हाला पटपट पेपर चेक करून तुम्हाला चांगले मार्क्स तिथं दिले जाऊ शकतात। बरोबरच तुम्हाला एखादा चुकीचा जरी आन्सर असेल तरीही तुम्हाला त्याचा कधी कधी पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा मिळून जातात, कारण त्यात तिथे चांगली हँडरायटिंग काढलेली असते। त्याच्यामुळे तुमचं पहिली गोष्ट ती म्हणजे हँडरायटिंग खूप चांगली पाहिजे। आता आपण पाहूया दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमचा प्रश्न क्रमांक आणि उत्तरे क्रमाने लिहिणे गरजेचे आहे। जसं की मित्रांनो, आपल्याला माहित आहे तुम्ही कोणताही प्रश्न कोणत्याही पेजवर लिहू शकता, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही कुठेही लिहू शकता, फक्त प्रश्न क्रमांक बरोबर असणे गरजेचे आहे। परंतु मित्रांनो, जर तुम्ही शेवटचा 9वा प्रश्न हा पहिल्या पानावर सुरू केला त्यानंतर डायरेक्ट 7वा प्रश्न 5वा प्रश्न, आता मित्रांनो कसं होतं, जो तुमचा परीक्षक असतो म्हणजे जो तुमचा पेपर चेक करणारा असतो त्याला हातामध्ये प्रश्नपत्रिका घेऊन बसावी लागेल आणि पाहावी लागेल की 7वा प्रश्न कोणता आहे, याचं उत्तर याने इथे लिहिलेलं आहे, त्यानंतर हा उपप्रश्न आहे। हे प्रत्येक गोष्ट त्याला काय करावं लागेल, त्याला दुसऱ्या हातामध्ये प्रश्नपत्रिका घेऊन बसावं लागेल आणि पाहावी लागेल। इथं काय होईल, तुम्ही याचा अर्थ असा होतो की जो पेपर चेक करणार आहे त्याला त्रास देत आहात। म्हणजे काय होईल, त्याची मेंटॅलिटी म्हणजे त्यांची मानसिकता अशी असते की पेपर पटपट चेक करायचे आहेत, त्याच्यामुळे जास्त त्रास नाही झाला पाहिजे मित्रांनो त्याला। तुम्ही जर तुमचा प्रश्न क्रमांक आणि उत्तरे क्रमाने लिहिले, पहिला प्रश्न त्याचं उत्तर, दुसरा प्रश्न त्याचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नातील त्याचे उपप्रश्न त्याचे उत्तर, असं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला तिथे चान्सेस आहेत की तुमचा पेपर लवकर चेक होतो आणि तुम्हाला तिथं पैकीच्या पैकी मार्क मिळण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जेवढं होईल तेवढं तुम्ही प्रश्न क्रमांक आणि उत्तरे क्रमाने लिहिण्याचा प्रयत्न करा। असं नसतं की तुम्ही क्रमानेच लिहा, परंतु जेवढा प्रयत्न होईल तेवढा करा, त्याने काय होईल, तुमचं मार्क जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत। आता तिसरी गोष्ट कोणती आहे ती म्हणजे बऱ्याचशा तुम्हाला जे विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आकृत्या असतात। जसं की जो पाहिलं मेन म्हणजे विज्ञान, ज्याला आपण सायन्स बोलतो, त्यामध्ये तुम्हाला आकृत्या काढाव्या लागतात। तर मित्रांनो, तिथे तुम्हाला गरजेचे आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, तिथे आकृत्या एकदम चांगल्या काढायला पाहिजेत। जसं की तुम्हाला माहित आहे तुम्हाला काही प्रश्नांमध्ये आकृत्या असतात आणि त्याचे एक्सप्लेनेशन करायचं असतं, तर यावेळेस तुम्हाला आकृत्या चांगले काढणे गरजेचे आहे आणि त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या आकृतीवरून लिहिणे गरजेचे आहे। आता काही विद्यार्थ्यांना आकृती माहित असते, डायग्राम माहित असते, त्याचे उत्तर माहित नसते, तर मित्रांनो तुम्ही आकृतीवरून खाली काहीही एक्सप्लेनेशन लिहा, परंतु खाली पेपर सोडू नका, खाली उत्तर सोडू नका, जेणेकरून तुम्हाला तिथे मार्क मिळतात। जर तुम्ही पेपर भरलेला असेल तर तुम्हाला मार्क तिथं दिले जातात, त्याच्यामुळे तुम्ही खाली पेपर सोडू नका। 10वीच्या पेपरमध्ये डायग्राम जे असतात त्या एकदम चांगल्या काढा, त्याला 2 ते 3 मिनिमम 3 नावं असणे गरजेचे आहे। 3 ते 4 नावं तुम्ही आकृतीला देणे गरजेचेच आहे। विदाऊट नाव तुम्हाला तिथं आकृतीला मार्क सुद्धा मिळणार नाही। त्याच्यामुळे 10वीच्या पेपरमध्ये आकृत्या ज्या विषयामध्ये आहेत त्या चांगल्या काढा। नंतर पुढचा प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। कसं होतं, खूप सारे विद्यार्थी हा प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही त्याच्यामुळे ते सोडून देणार, त्याचा आकडा सुद्धा तुम्ही प्रश्नाचं जे प्रश्न नंबर आहे तो सुद्धा तुम्ही जर उत्तरपत्रिकेमध्ये टाकला नाही तर त्याचे तुम्हाला उत्तर मिळणार नाही। खूप वेळा असं होतं मित्रांनो की तुमच्या 10वीच्या पेपर मधले खूप प्रश्न हे चुकीचे असतात। ज्यावेळेस असा विषय होतो मित्रांनो की जर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुकीचा एखादा प्रश्न असेल त्यावेळेस काय होतं मित्रांनो, बोर्डाकडून त्या प्रश्नासाठी पैकीच्या पैकी मार्क दिले जातात विद्यार्थ्यांना। जरी विद्यार्थ्यांनी तो प्रश्न म्हणजे चुकीचा सोडवला असेल तरी पैकीच्या पैकी मार्क मिळतात, पण ते केव्हा मिळतात मित्रांनो, जेव्हा तुम्ही तिथे उत्तरपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाचा आकडा जर टाकलेला असेल। म्हणजे हा 4था प्रश्न आहे आणि 4था प्रश्न समजा तिथे जर तुम्ही 4 आणि त्याचा आन्सर असं टाकलेला असेल आणि काहीही लिहिलेलं नसलं तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। परंतु जर तुम्ही तो अटेम्प्ट करण्याचा म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न जर केला नाही तर तुम्हाला तिथे मार्क मिळू शकत नाही। त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तरी करा। आणि 5वा आणि सर्वात शेवटचा गोष्ट ती म्हणजे परीक्षेत पूर्ण वेळेचा उपयोग करा। कारण खूप विद्यार्थ्यांना असं पाहिलेलं आहे, घाईघाईमध्ये येणे, घाईघाईमध्ये पेपर लिहिणे आणि 2 तासामध्ये पेपर पूर्ण करणे आणि पेपर देणे आणि निघून जाणे। 10वीच्या पेपरमध्ये असं बिलकुल सुद्धा करू नका। 3 तासाचा पेपर आहे तर 3 तास तिथे बसा, पेपर हळू लिहा, चांगला अक्षर काढा, प्रश्न क्रमांक वगैरे आहेत ते एका रांगेमध्ये लिहा, करेक्ट लिहा
आणि तरच तुम्हाला तिथे चांगले मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे हे गोष्ट 3 तास दिलेले आहेत ते बोर्डाने असेच नाही दिले, कारण तो प्रश्न सोडवण्यासाठी 3 तासाचा वेळ लागतो आणि तेवढा तुम्ही घेणे गरजेचे आहे. तुम्ही हळूहळू लिहा, तुमचं चांगलं अक्षर काढा, सर्व गोष्टी बरोबर लिहा, बरोबर करा, तुम्हाला चांगले मार्क नक्कीच मिळतील. जर तुम्हाला अजून पेपरविषयी काही डाऊट असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. या व्हिडिओला सुद्धा लाईक करा मित्रांनो. आणि आपल्याला तुम्हाला काही डाऊट असेल त्याचे सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारा, आपण त्यावर अजून सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. आपण अशाच माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत, त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा. आणि ह्या ज्या 5 गोष्टी आहेत मित्रांनो, मी एकदा पुन्हा तुमच्यासाठी बोलतो. हँडरायटिंग चांगली काढा, प्रश्न क्रमांक आणि उत्तरे क्रमाने लिहा, आकृत्या सुंदर काढा, चांगल्या काढा, आकृत्यांना नावं द्या, प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, बरोबरच परीक्षेत पूर्ण वेळ याचा उपयोग करा. या सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला आता 1 महिना राहिलेला आहे 10वीच्या पेपरसाठी आणि ह्या 1 महिन्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचा अभ्यास करू शकता याची माहिती जर तुम्हाला घ्यायची पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवूया. म्हणजे सायन्सचा अभ्यास कसा करू शकता, सायन्सचा अभ्यास कसा करू शकता, बरोबरच गणिताचा अभ्यास, तसंच मराठी, हिंदी, इंग्लिश म्हणजे इतिहास, भूगोल या गोष्टींचा कसा अभ्यास करू शकता याविषयीचे व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया. तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा, बरोबर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.